तेव्हा शेतकऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। भाजीपाल्यांचे दर आता कडाडतायत, दुसरीकडे दुधाची टंचाई देखील निर्माण झाली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती दररोजची मुंबईची गरज किती आहे आणि सध्याला किती दुधाचा पुरवठा इथं होतोय त्या आकडेवारीवरती एक नजर टाकूयात। मुंबईत कुठून किती लिटर दुधाची आवक होते तर कोल्हापूरमधून गोकुळ दूध संघाकडून 7 लाख लिटर इतकं दूध येतं, तर वारणातून 2.5 लाख लिटर इतक्या दुधाची आयात मुंबईत होते। म्हणजे एकूण ही आयात आहे 9.5 लाख लिटर इतकी। तर इंदापूरमधून सोनाई डेअरीमधून मुंबईला 1 लाख लिटर दूध पुरवलं जातं। सोबतच नगरमधून सुमारे 20 लाख लिटर दूध रोज मुंबईत आणलं जातं। साताऱ्यातून देखील सुमारे 3.5 लाख लिटर दूध मुंबईत येतं। नाशकातून एकूण संकलन होतं रोज 3,10,000 लिटर दुधाचं, त्यापैकी मुंबईला पुरवठा होतो 1,80,000 लिटर इतक्या दुधाचा। सांगलीतून देखील प्रतिदिन 12 ते 13 लाख लिटर दूध संकलन केलं जातं। तर सोलापूर जिल्हा दूध संघातून 40,000 लिटर आणि शिवामृत दूध संघ अकलूजमधून 15,000 लिटर असं एकूण 55,000 लिटर दूध हे मुंबईत येत असतं। आणि शेतकऱ्यांच्या संपामुळे दुधाचा पुरवठा हा संपूर्ण बंद झालेला आहे। मुंबईत अंदाजे 40 ते 50 लाख लिटर दुधाचा तुटवडा पडण्याची आता भीती वर्तवली जाते।